थैंक यू। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभम निर्विघ्नं कुर्वे देवं सर्वकार्य सुसर्वदा। सर्वप्रथम गणेशाला वंदन करूया। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। आपण स्पर्धा पाहतोय जय श्रीराम क्रिकेट संघ बोनवली आयोजित सरपंच चषक 2018 आणि 2019 आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये आजच्या या दिवसामध्ये दोन संघाने पहिल्या फेरीतील सामने जिंकले गेलेत। त्याच्यामध्ये आपण बघितला हेडुटनेस संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि आता मात्र पाले संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि निश्चितच हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांना लगेचच पाहण्यासाठी मिळतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। कापरी सिद्धी पाले या संघाकडनं मनीष कोलेकर आणि नोस्टाकेनला आपण पाहतोय राकेश मनीष कोलेकर राकेश भोईर आपण पाहू शकाल। हे दोन फलंदाज गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय अक्षय। तर पहिला चेंडू या मॅचचा खूप चांगला शॉट सिलेक्शन गॅप शॉट सिलेक्शन केलाय। चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी मनीष कोलेकरच्या बॅट मधून पहिला चौकार। बघा जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी याच मैदानावरती आल्यात त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि WTC या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। अक्षयचा दुसरा चेंडू खूप चांगला शॉट खेळलाय मिड विकेटच्या क्षेत्रामधून चेंडू फरार होईल। मनीष कोलेकरच्या बॅट मधून दुसरा दमदार चौकार। पहिला ब्रँडेड स्ट्रोक षटकार। आई तुझे गचार तिला गाव मनपाडा गमला गाव मनपाडा गमला गाव मनपाडा गमला आई तुझे सांगू किती गालीला। थँक्यू डीजे मास्टर। बघा मनीष कोलेकरने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय। खूप चांगली फलंदाजी उमदा फलंदाजीचं उदाहरण याच मैदानावरती आपण पाहू शकाल। 4 चेंडूवरती 16 धावा कुठल्या गेल्यात मनीष कोलेकरकडनं आणि अतिशय चांगला परफॉर्मन्स मनीष कोलेकरनं पाहतोय 16 धावा दाबलकावरती। हा चेंडू पुन्हा एकदा शपलवून केलाय। व्हॉट अ टायमिंग चेंडू इथनं फरार होईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। थँक्यू। तर 5 चेंडू 20 धावा। बघा किती चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मनीष पांड्या कडनं पाहायला भेटतोय। 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने धापलकावरती 20 धावांवरती खेळतोय 5 चेंडू मागे आणि अक्षयची गोलंदाजी मात्र एडवर्टने संघासाठी थोडीशी मागणी ठरतोय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय।
हा चेंडू पुन्हा एकदा लांगणला, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पॉवर प्लेचा खूप प्रमाणात वापर मनीष कोलेकरनं आणि धापलकावरती धावसंख्या पहिले षटक संपल्यानंतर 24 धावा आणि मनीष ब्रँडेड फटका लॉंगॉन मधून हा चौकारी येतोय. अतिशय चांगली कामगिरी पाले टीम कडनं, अतिशय चांगली कामगिरी मनीष कोलेकर कडनं. डीजे बघा मनीष कोलेकर नंतर माझा राकेश सुद्धा षटकार दाखवत आहे. हा चेंडू लिडिंग घ्यायचा आहे, शतरक्षक येतोय, फलंदाज बाद होईल, पहिला झटका लागतोय, 30 धावांची पार्टनरशिप आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल राकेश भोईर हा फलंदाज मात्र मैदानातून बाहेर येईल. बघा पहिला फलंदाज बाद झालाय कापसिद्धी पाली संघाकडनं. राकेश भोईर मात्र मैदानात बाहेर झालाय. इनाप नंबर 3 विजय कोलेकर. हा चेंडू पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न, डाट चेंडू येतोय, थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल गोलंदाजाकडनं. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला, त्याच्यानंतर पाहू शकाल विजय कोलेकरला हा चेंडू डॉट फेकतोय. मनीष कोलेकर मात्र नो स्टॅकिंगला आहे, 24 धावांवरती खेळलाय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खराब क्रिकेट. बघा इथनं मात्र थोडस दर्पण आणि प्रेशर येईल, कारण 30 धावा धापलकावरती 7 चेंडू मागे आल्या होत्या आणि इथनं मात्र 3 चेंडू निर्धाव फेकतोय, त्याच्यामध्ये एक फलंदाजाला बाद केलाय. गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील हेटुटणे संघाच्या मार्फत. हा चेंडू सुमधुर आवाज, स्विकली टायमिंग, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी विजय कोलेकर ब्रँडेड फटका षटकार. थँक्यू डीजे मास्टर. बघा धावसंख्या धापलकावरती षटकाराच्या मदतीने पुढे जात आहे. धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तर 36 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर चालू असताना खूप चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय. दरम्यान आमचे सरपंच साहेब आपण पाहू शकाल प्रवीण पाटील साहेबांचं आगमन होत आहे. स्वागत करूया प्रवीण पाटील साहेबांचं. आणि आता मात्र पाहू शकाल षटक क्रमांक फलंदाज बाद आणि पंचांकडे इशारा आलाय वाईटचा.
हा चेंडू सरळ बॅटने स्क्रीन समोर खेळलाय. षटकार 6 धावांसाठी. सागरच्या बॅट मधून हा षटकार येईल. षटक क्रमांक दुसरा संपन्न. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांनंतर धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. कापरी सिद्धी पाले या टीमची टोटल पुढे येतोय तर 43 धावा. बघा 21.50 सरासरी गाठली गेली आहे धापलकावरती पाले संघाने. डीजे थँक्यू. बघा दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहू शकाल स्वर्गीय पंडित पाटील प्रतिष्ठान पुरस्कर्ते भूषण पाटील या साहेबांचा मात्र इथे व्यासपीठावरती निश्चितच सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांकडनं. सरपंच चषक 2018 2019 आपण पाहतोय. भूषण पाटील या साहेबांचा मात्र निश्चित व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. दोन षटके संपले गेले. 2 षटकांनंतर धापलकावरती धावसंख्या 43 धावा. 21.50 सरासरी गाठली गेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये एटुटने संघाच्या मार्फत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज सचिन पाटील या गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय. मनीष कोलेकर ऑन द स्ट्राईक. बघा 7 चेंडू 24 धावा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर मनीष कोलेकरला मात्र स्ट्राईक मिळतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला खेळायचं होतं. बीट केलाय आणि तोपर्यंत फक्त सिंगल येईल. सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या एकनी वाढते. 44 धावा धापलकावरती. बघा थोडस वातावरणाचा विचार केला तर थोडसा हवेची साथ मात्र पाहू शकाल आपण. कव्हर पॉइंटला जास्तीत जास्त असेल त्यामुळे इनसाइड आउट हा शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न मनीष कोलेकर या फलंदाजाकडनं. गोलंदाजी मात्र पाहू शकाल तर सचिन पाटील हा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आहे. हा चेंडू मात्र डाट चेंडू. सागरने जेव्हा पहिला चेंडू खेळत होता सागर पहिल्या चेंडूवरती षटकार सरळ बॅटने केला होता स्क्रीन समोर. लॉंग ऑन मधून तो षटकार आला आणि आता मात्र सागरला हा चेंडू सचिन पाटील या गोलंदाजाने डॉट फेकलाय. हा चेंडू पुन्हा एकदा शापलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्प्याच्या माध्यमातून हवेमध्ये आणि खराब क्रिकेटचं उदाहरण. चेंडू मात्र अडवण्यास सक्षम ठरलाय आणि तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी परतताना पाहतोय आणि 3 धावेंच्या नुसार धापलकावरती धावसंख्या पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तर खूप गतीने आणि जलद गतीने मात्र या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल 47 धावापर्यंत पोहोचतोय. पाहू शकाल आपण कापरी सिद्धी पाले संघ. मनीष कोलेकर ऑन द स्ट्राईक. तिसरे षटक चालू. सचिन पाटीलचा हा षटक आणि मनीष कोलेकर मात्र 25 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू मागे खेळताना पाहतोय. हा चेंडू रिव्हर्स अटॅम्प. चेंडू मात्र सीमारेषेकडे जाईल. बघा एफर्ट खूप चांगला आहे. खूप चांगला प्रयत्न. जवळ कॅच बनवली होती. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 5 धावा रोखल्यात. रिव्हर्स खूप चांगला खेळतोय मनीष कोलेकर. जवळ षटकार सुद्धा जाऊ शकला असता. शेवटच्या मोमेंटला झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि मात्र झेल सुटले गेलं आणि तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे मनीष कोलेकरच्या अकाउंट मध्ये. सरळ बॅटने खेळायचं होतं. चेंडू मिड विकेटला कार्पेट ड्राइव्ह झालाय. कार्पेटच्या माध्यमातून सिंगल येतो. सिंगल नुसार धापलकावरती धावसंख्या आता मात्र पाहू शकाल पाली संघाची 49. बघा या षटकामध्ये थोडसा वंचित ठेवलं गेलाय फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून आणि त्याचं उदाहरण आपण पाहू शकाल की क्षेत्ररक्षण खूप चांगलं घडलंय. जरी एक झेल ड्रॉप झाली तरी सुद्धा मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले. 5 धावा रोखल्यात. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. आता मात्र चेंडू हवेमध्ये असेल. चुकी नसणार आणि मनीष कोलेकर मात्र बाद होतोय. तिसरा झटका लागतोय.
मात्र पाली या टीमला 49 या धावसंख्येवरती डीजे मास्टर 49 धावा धापलकावरती आपण पाहतोय तर पाली संघाच्या मार्फत धावसंख्या पाहतोय शेवटचं षटक डेटवरचं षटक असेल आणि या डेटवरच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज योगेश वरती भरोसा कायम ठेवलाय संघ नायकाने तर सागर ऑन द स्ट्राईक अचून मात्र बॅटचा कडा होता लीडिंग एज तारीखी देण्याचा प्रयत्न बघा खराब क्षेत्ररक्षण या 2 धावा येथील धापलकावरती आणि 2 धावेच्या मदतीनुसार मात्र 50 धावा कंप्लीट होतात 51 धावा धापलकावरती पाली संघाची टोटल येतोय 5 चेंडू खेळायचे आहेत पाली संघाला आणि या 5 चेंडूवरती सागर कशा प्रकारचा खेळ दाखवेल 51 धावांपर्यंत पोहोचलाय सागर ऑन द स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाली टीम कडे खेळताना पाहतोय एक षटकाराच्या मदतीने तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा शपलून केला जाता डिग बॅकवर्ड केलेल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावसाठी परतलाय बघा फलंदाज बाद होईल इथं मात्र फलंदाज बाद होतोय 4था क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय पाली संघाचा तर बघा फलंदाज बाद होताना पाहतोय तर रनआउटच्या स्वरूपाने हरीश मात्र बाद झाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय पुढील फलंदाज तर या 4 चेंडूवरती बघा किती धावा कुठेल कापडी पाली संघ मनीष कोलीकरने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला तर त्याने वैयक्तिक डबल विचार केला तर 26 धावांचं योगदान मैदानाच्या आतमध्ये दिलं पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावा कुठल्या होत्या हा चेंडू पुन्हा एकदा शापलवून खेळायचं होतं बघा तिसऱ्या षटकामध्ये जे कमबॅक केलं हेडुटे संघाने खूप चांगलं कमबॅक होतं सचिन पाटीलने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि मनीष कोलेकरला सुद्धा बाद केलं आणि आता मात्र त्याचं जिवंत जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल की शेवटच्या षटकामध्ये योगेश चांगली गोलंदाजी करतोय हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने केलाय चेंडू हवेमध्ये लॉंग मध्ये टिपला जातोय इथं मात्र 5वा झटका लागतोय पाली संघाला बावन्न धावा धापलकावरती लावल्या गेल्यात चेंडू पुन्हा एकदा लीडिंग एज बघा असं वाटलं होतं की 60 ते 65 धावा सहजरित्या येतील पाली संघाचे कारण 2 षटकानंतर 43 धावा होत्या धापलकावरती आणि आता मात्र पाहू शकाल या षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजी खूप चांगली झाली आहे शेवटचा चेंडू फक्त आहे ना धापलकावरती धावसंख्या 52 धावा हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद होईल बघा ज्या 2 षटकांमध्ये पाली संघाने क्रिकेट दाखवलाय
निश्चित एक खराब आणि निराशजनक क्रिकेट दाखवलाय आणि आता मात्र पाहू शकाल 53 धावांचं आव्हान मात्र असेल. एडवुडने संघाला खूप चांगला कमबॅक केलाय, उमदा कमबॅक. मनीष कोलेकरने जी सुरुवात केली होती, ब्लाइंड स्टार्ट दिली होती, मात्र त्याला सातत्यपूर्वक प्लॅटफॉर्म देता आलं नाही आणि आता मात्र धापलकावरती धावसंख्या पाहतोय 52 धावा. 53 धावांचं लक्ष आहे. 2 षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. विचार केला तर फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. बघा 2 षटकामध्ये अगोदरच्या 2 षटकामध्ये 43 धावा कुठल्या त्या, पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकामध्ये 19 आणि आता मात्र पाहतोय आपण या 2 षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च करून एडवुडने संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करतोय. 53 धावा पूर्ण करेल का एडवुडने संघ, की मात्र त्यांना डॉमिनेट करेल मनीष कोलेकरचा संघ आणि सामना कोण जिंकेल, सामना कोण मात्र सक्षम करेल आणि या सामन्यामध्ये कोणता खेळाडू जास्तीत जास्त मात्र धावसंख्येवरती अटॅक करेल पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे जवळचे मित्र, आपण कुठे जाऊ नका, स्पर्धा फार मोठी आहे. सरपंच चषक 2018 2019 पाहतोय. ऐकूया आपण आमचे मित्र जगदीश पाटील, मॅन फ्रॉम नारिवली. थँक्यू. हॅलो, तर बघा या ठिकाणी पुढचा सामना असेल तो मात्र भोज विपक्ष काकडवाल दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर एक संघ आला नाहीये, शिरगाव संघ या ठिकाणी उपस्थित नाहीये, त्यामुळे काकडवाल संघाचा कॅप्टन आणि भोज संघ विशाल भारती जर आपण आला असेल तर आमच्या मंचाशी त्वरित संपर्क करा. तर थँक्यू सो मच गणेश मात्रे, उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचा पुन्हा या सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि सामना पाहतोय या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. तर पाळेगावचे जगदीश देसाई यांनी मंचावरती यावा. तर सामना सुरू होतोय. पहिला षटक, पहिला चेंडू सागर, पहिला चेंडू टॉपेज लागतोय, चेंडू अपेत होता मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे गेल्यात आणि अखेरकार चेंडू मात्र अडवलं जातं. या 2 धावा दापलकावरती एकवटल्यात. बघा ज्यावेळेस कापरी सिद्धी पाळे संघ फलंदाजी करत होता 2 षटकामध्ये 43 धावा होत्या. असं वाटलं होतं की 70 ते 75 धावांचं टार्गेट उभं करू शकेल, मात्र एडवुडने टीम आहे ज्याने 3ऱ्या आणि 4थ्या षटकात कमबॅक केलंय आणि फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या या 2 षटकामध्ये. चांगला चेंडू वाडिश लॉंगॉनला खेळतोय, क्षेत्ररक्षक मात्र आले होते. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला जात आहे, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. चला काकडोल टीमचा कॅप्टन यायचा आहे. काकडोल टीम किशोर मडवी असेल, महेश असेल, यायचं आहे आपण. तर भोज संघ आलाय, स्वागत आहे आपला या मंचावरती. तर सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना रोहित आणि योगेशला पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करतोय, सफल होत नाही. स्ट्राईकला फलंदाज रोहित मात्रेला पाहतोय. अतिशय चांगले संघ या ठिकाणी एडवुडने संघ या वर्षी मध्ये मात्र भरपूर इन्फॉर्म मध्ये हा संघ बऱ्याच ठिकाणी खेळलाय आणि मोठ्या मोठ्या संघांना पराभवाची धूल सारलेला एडवुडने संघ. चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करतो ऑन साइडला, पांड्या मात्र चेंडूवरती गुड फिल्डिंग आणि एकच धाव मिळतोय. पाबर सर्कलच्या षटकामध्ये पाहतोय आपण अद्यापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत आणि 5 धावा दापडकावरती मिळतात.
4 चेंडू 5 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सागर आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना चेंडू पंच मात्र बाहेर. फिरोज खान सरांचा इशारा आहे तर इट इज अ वाईट. हा चेंडू खराब आहे. एक धाव अवांतर रूपाने मिळेल ती मात्र या संघाला. ड्राईव्ह करतो चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण व्हेरी गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज पाहावं लागेल. योगेश इंद्रेकर आहेत त्या ठिकाणी नॉट आउट आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्या. 2 ने धावसंख्या पुढे सरकतोय. जरी सुद्धा मोठे फडके आले नसले तरी सुद्धा मात्र ही धावसंख्या बिनबाद पाहतोय आपण 7-8 धावा. 53 धाब्याचं लक्ष गाठायचंय. मगाशी मात्र पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 3 षटकामध्येच चेंडू बराच वेळ लाभेत. क्षेत्ररक्षक मात्र आले होते त्या ठिकाणी आणि या 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडस लेझी क्रिकेट पाहतोय आपण या पाले संघाच्या वतीने. षटक समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आली आहे बिनबाद 11 धावा. तर चला गावदेवी काकाडोल संघ लगेच असे महेश या ठिकाणी आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. काकाडोल संघ लगेचच या टॉस साठी त्यानंतर तुमचा सामना केला जाईल बहुज विपक्ष गावदेवी काकडवाल या 2 संघामध्ये आहे. तर पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक मनीषचा पाहतोय. योगेश स्ट्राईकला आहे. आज चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना पंच वाईडची खूण करतात आणि 1 धाव अवांतर रूपाने मिळतंय. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं विसावलेलं आणि फैलावलेलं. ऑन साइडला चेंडूला खेळून काढता हलक्या हाताने स्टेअर केलं जातं. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. मात्र चांगला खेळण्याची अपेक्षा असेल तर 2 फलंदाजांकडून रोहित आणि योगेश ही एडवटणी संघाची जोडी पाहते मैदानावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. पंच मात्र वाईडची खूण करतात. या षटकामध्ये गोलंदाजाचा दिशेवरती नियंत्रण नाहीये. मोठा फडका केला जास्त उंची आणि लांबी कमी आहे. सागर झेलकाली नो मिस्टेक. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन इन एडवटने टीम. तर वनडाऊनचा फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रशांत कुंभारकर. वनडाऊनचा फलंदाज अत्यंत विस्फोटक फलंदाजी करणारा 7 चेंडू 27 धावांचं योगदान दिलं होतं. तोच फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. नॉन स्ट्राईक इनला आणि आता मात्र चांगला फडका होता. बेल्वेशन कमी होता. ड्राईव्ह करतो ऑन साइडला. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त नाही आहे. प्रशांतला मात्र स्ट्राईक वरती आलाय मोठे फडके मारण्यासाठी जाणला जाणारा एडवटनी टीमचा कॅप्टन. तर पंढरी काका यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. आल्यास बघा षटकाराने सुरुवात करतोय. चेंडूला भिरकावून दिलाय. एक्साइटिंग पॉवर 6 धावा. तर प्रशांतने मात्र षटकारांनी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चेंडू चांगला होता. बॅकफुटला जाऊन कट करतोय. चेंडू सीमा पलीकडे चौकार. 2 चेंडू 10 धावा. व्हॉट अ बॅटिंग.
तर 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. निश्चित शेवटचा चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळेल. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकले होते, मात्र हे चेंडू या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू होता, षटक समाप्त होतोय. दुसरा धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 25 धावा आल्यात. निश्चितच गरज होती ती फक्त 53 धावांची. 28 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 28 चं समीकरण. चला काकाडोल टीम या टॉस साठी. प्रभाकरला पाहतोय, कमबॅक करून द्यावा लागेल. प्रभाकर नेहमीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, मात्र यावेळेस त्याची खरी कसोटी असेल. स्ट्राईकला पाहतोय आपण योगेश. पहिला चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट भिरकावून देतोय डीप मिड विकेटला. 1 बाउंस ओव्हर द लाईन, 4 रन्स. कंप्लीट करतोय. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न होता, मात्र नकार दिला जातोय. 2 चेंडू अतिशय चांगले फेकल्यात. तर 32 धाबा धापलकावरती झाल्यात. अद्याप मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, मात्र 2 फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतात. या ठिकाणी पुढे आल्यात. चांगला फटका सरळ रेषात, पॉवरफुल फटका सीमा पलीकडे, फ्लॅट स्टॉक, 6 धाबा. तर प्रशांत मात्र चांगली फलंदाजी दाखवली. अत्यंत विस्फोटक फलंदाज आहे. पाहतोय आपण आल्यापासून या सामन्यामध्ये आक्रमकतेने फलंदाजी केली आहे. तर हळूहळू विजयाच्या दिशेने ॲडवटनीस संघ
रवाना होतोय, मार्गस्थ होतोय आणि क्लीन बोल्ड फलंदाज बाद. या ठिकाणी मात्र फार मोठा झटका लागतोय एडुटने टीमला. 440 व्होल्टचा झटका लागतोय, तो प्रशांत कुंभारकरच्या स्वरूपात. आईला दिली डोंगुराचे पारी गो, डोंगुराचे पारी. आईला दिली डोंगुराचे पारी गो, डोंगुरा. लावून घ्या लगेचच पाळे संघ. आणि या ठिकाणी शेवटचा गोलंदाज निश्चित पाहायला मिळेल. शेवटचा गोलंदाज स्कोर पाहतोय आपण 38 धावा. उर्वरित समीकरण असेल 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावांची गरज असेल. सामना फार क्लोज आहे, जवळ आहे. मात्र एडुटने संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत होता. शेवटचा चेंडू अतिशय चांगला होता, क्लीन बोल्ड केलंय फलंदाजाला, ते मात्र प्रभाकर वारिंगेने. तर गोलंदाज मिलिंद थोरवे. शेवटचं षटक मिलिंदला पाचारण केलं जातोय. तर 6 चेंडू आणि 15 धाबा बनवावे लागतील एडुटने टीमला. 6 चेंडू 15 धाबांची गरज. स्ट्राईकला फलंदाज योगेश. अद्याप सलामीचा फलंदाज मैदानामध्ये ठाण मांडून आहे. खेळपट्टीवरती 2 फलंदाज बाद झाल्यात, रोहित आणि प्रशांत. तर योगेश आणि दयाळू. पहिला चेंडू होता, समरीन डिलिव्हरी पाहतोय, वेगवान चेंडू फेकलाय आणि डॉट चेंडूची सांगता. उर्वरित समीकरण 5 चेंडू 15 धाब्याची गरज. सामना फार क्लोज आहे. सामन्याला कधी कलाटणी मिळेल, कारण एका दुसरा जर मोठा फटका आला तर सामना लगेचच टर्न होईल. तर तेवढीच चांगली फलंदाजी सुरुवातीपासून केली आहे या एडुटने टीमने. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, ओरपीच चेंडू बिरकाम. आई गेली माहेरा पाऊन गो, माहेरा पाऊन. आई गेली माहेरा पाऊन गो, मा. तर निश्चित या ठिकाणी जर चेंडू कधी हरवला, फुटला तर नवीन चेंडू देण्यात येतोय. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आपण सुद्धा पाहतोय या ठिकाणी 4 चेंडू 9 धावेची गरज. मात्र योगेश स्ट्राईकला आहे. सामन्याचं चित्र कधी पालटू शकतो एवढी दमदार फलंदाजी केली योगेशने अद्यापपर्यंत. षटकार आलाय, फार महत्वाचा चेंडू होता. पुन्हा एकदा हा चेंडू वेगवान फेकलाय. आउटसाइड ऑफस्टंपला पिचिंग होतं. यॉर्क लाईनचा चेंडू फेकायचा होता, ड्राईव्ह करणं जरुरी होते. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सामना करवड पाहतोय आणि शेवटचा चेंडू फार, मात्र तिसरा चेंडू फार महत्वाचा मानला जाईल, कारण येथून सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. मात्र जोपर्यंत मैदानावरती योगेश असेल तोपर्यंत सामना कधीही एडुटने संघाच्या बाजूने येईल एवढी मनगटी ताकदीने फटका मारणारा हा फलंदाज पाहतोय. हिओन स्ट्राईक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला भिरकावून देतोय. 1 धाव कंप्लीट केले आणि एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलं जातोय. मात्र चुका बऱ्याच आढळल्या. 2 चेंडू 8 धाबांची गरज. या 8 धाबा कंपल्सरी बनवायला लागतील. जर येणाऱ्या चेंडूवरती चौकार आला तर फार मजा येईल सामन्यामध्ये. मात्र जसजसं सामना पुढे सरकलाय तसतसं गरम होईल सामना, कारण इथून मात्र हा चेंडू फार सामन्याचं भविष्य निर्माण करेल. जर चेंडू डॉट फेकला तर पाले संघ इने होईल आणि जर काय चेंडूवरती एक चौकार किंवा षटकार आला तर एडुटने संघ विजय प्रस्थापित करू शकेल. 2 चेंडू 8 धाबांची गरज. बघा सामना कुठे होता आणि कुठे आलाय. चांगला चेंडू यॉर्क लाईनचा होता. चेंडूला
चेंडू 6 धावा. वॉट अ मॅच. प्रेक्षकांचा पैसा बसूल सामना. ज्या सामन्याची प्रेक्षक वाट पाहत होते मात्र तो सामना त्यांच्या भेटीला आलाय. आणि शेवटचा चेंडू. एक चेंडू 6 धावा. गोलंदाज मिलिंद स्ट्राईकला पाहतोय. दयाळू मात्र सामना जिंकून देईल का आपल्या या संघासाठी. येणारा चेंडू एक 6 धावा. वॉट अ मॅच. एक चेंडू 6 धाब्याची गरज प्रेक्षकांच्या मनामध्ये चिंतेची साबाड. कोण सामना जिंकेल आणि आज सामना अतिशय चांगला षटक फेकतोय तो मिलिंद तोरबे आणि सामना जिंकलाय तो या कापरी सिद्धी पाले संघाने. मात्र या स्पर्धेमध्ये एडुटे संघाने भाग घेतलाय त्यामुळे त्यांचा आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार.